नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथराइज अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत मॅट्रिसेसचं एक रिव्हिजन व्हिडिओ मी सुरू केलेले आहे। तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन, फाइंड द मॅट्रिक्स x such that a into x equal to b where a equal to 1 2 -1 3 and b equal to 0 1 2 4 असा आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला x हा फाइंड करायचा, x मॅट्रिक्स x। तर बघा, सोल्युशन मध्ये आपल्याला दिलेला आहे फाइंड करा a into x equal to b। तर आपण मॅट्रिक्स ह्या ठेवून देऊ इथं 1 2 -1 3 मॅट्रिक्स x equal to 0 1 2 आणि 4। यामध्ये आपल्याला x फाइंड करण्यासाठी हा जो मॅट्रिक्स A आहे याला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल। तर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करताना यामध्ये याचे जे काही एलिमेंट्स आहेत, हा 1 असायला पाहिजे, हा 0 आणि या ठिकाणी 1 आल्यानंतर आपण ए मॅट्रिक्स हा आयडेंटिटी। चला तर बघा, यामध्ये आपण रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करू। आपल्याला -1 च्या ठिकाणी 0 घ्यायचं आहे, तर आपण या ठिकाणी असं यूज करू शकतो बाय r2 प्लस r1। r2 मध्ये जर आपण r1 प्लस केला तर वी गेट, त्या ठिकाणी आपल्याला मिळेल, म्हणजे या ठिकाणी रो 1 ॲज इट इज राहील 1 आणि 2। r2 प्लस r1 जर केलं तर -1 प्लस 1 0 होतो आणि 3 प्लस 2 या ठिकाणी 5 येईल। x ॲज इट इज राहील इक्वल टू, या ठिकाणी फर्स्ट रो ॲज इट इज राहतो 0 1, 2 प्लस 0 येईल 2 आणि 4 प्लस 1 या ठिकाणी 5 येईल। त्यानंतर आपल्याला हा जो एलिमेंट आहे 5 याला 1 करावं लागेल, तर आपण रो 2 ला 5 ने डिवाइड करू बाय r2 into 1/5, म्हणजे या ठिकाणी रो 2 ला आपल्याला 5 ने डिवाइड करावं लागेल। वी गेट, त्यामध्ये आपल्याला मिळेल, बघा r2 ला जर आपण, म्हणजे या ठिकाणी फर्स्ट रो ॲज इट इज राहील 1 2 0/5 येतं 0 आणि 5/5 1 येईल इंटू x इक्वल टू फर्स्ट रो ॲज इट इज राहील 0 1, या ठिकाणी 2/5 हा 2/5 येईल आणि 5/5 1 येईल। त्यानंतर आपल्याला या 2 च्या ठिकाणी 0 आणायचं आहे, तर या ठिकाणी आपण बाय r1 मायनस 2 इंटू r2 असं लिहू शकतो आणि त्यानंतर आपल्याला मिळेल, फर्स्ट रो मध्ये आपल्याला करायचे r1 म्हणजे 1 मायनस 2 इंटू 0, 1 मायनस 2 इंटू 0 म्हणजे 1 मायनस 0, तर या ठिकाणी 1च येईल। 2 मायनस 2 इंटू 1 2 मायनस 2 होईल आणि त्याचं आन्सर 0 येईल आणि सेकंड रो ॲज इट इज येईल। आणि अशा प्रकारे मॅट्रिक्स ए हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला आहे। नंतर 0 मायनस 2 इंटू 2/5, तर 0 मायनस 4/5 होईल आणि या ठिकाणी -4/5 येईल। त्यानंतर 1 मायनस 2 इंटू 1 1 मायनस 2 होईल आणि त्या ठिकाणी त्याचं आन्सर -1 येईल आणि लास्टला सेकंड रो ॲज इट इज राहील 2/5 आणि या ठिकाणी 1। आणि आपल्याला माहित आहे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू x इक्वल टू -4/5 -1 2/5 आणि 1 येईल। आणि नंतर आपल्याला x मॅट्रिक्स असं मिळेल, I इंटू x म्हणजे x आणि देअरफॉर x इक्वल टू -4/5 -1 2/5 आणि 1। तर हा आपला रिक्वायर्ड मॅट्रिक्स x असेल। नंतरचा क्वेश्चन असा आहे, फाइंड द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स 2 -3 -1 2। हा क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेमध्ये सप्टेंबर 2021 ला आलेला आहे। तर बघा आन्सर याचं, लेट a इक्वल टू 2 -3 -1 2। या ठिकाणी आपल्याला ए मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड करायचा। तर इनवर्स फाइंड करण्याच्या अगोदर आपल्याला डिटर्मिनंट चेक करावा लागतो प्रत्येक मॅट्रिक्सचा,
की तो इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला त्याचा डिटर्मिनंट घ्यावा लागतो. तर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 2 - 3 - 1 2. तर याला आपण सॉल्व्ह करू. 2 × 2 4 -1 × -3 +3 येतं आणि 4 - 3 म्हणजे इक्वल टू 1 आणि जो डिटर्मिनंट ऑफ ए आहे इज नॉट इक्वल टू, देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे ए मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल आहे. तर त्यानंतर कन्सिडर करू आपण. कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. तर या ठिकाणी आपल्याला आपण याच्या व्हॅल्यू घेऊ. मॅट्रिक्स ए ठेवू. मॅट्रिक्स ए आहे 2 - 3 - 1 2 इंटू ए इनवर्स आणि या ठिकाणी आपल्याला आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स हा 2/2 चा घ्यायचा. 1 0 0 1. तर या ठिकाणी आपल्याला ए इनवर्स फाइंड करण्यासाठी हा जो दिलेला मॅट्रिक्स ए आहे याला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करावा लागतो. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा जो 2 आहे याला 1 मध्ये कन्वर्ट करू बाय याला आपण 2 ने जर डिवाइड केलं R1 ला R1 × 1/2 तर हा 2 1 मध्ये कन्वर्ट होईल. वी गेट फर्स्ट रो ला 2 ने आपण डिवाइड करू. 2/2 1 येईल. -3/2 -3 × 1/2 मीन्स -3/2 येईल या ठिकाणी आणि सेकंड रो ॲज इट इज येईल. आणि सेम ऑपरेशन आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करायचे म्हणजेच हा जो 1 आहे याला 1 ला 2 ने डिवाइड करायचे म्हणजे 1/2 जर केलं तर इथे 1/2 येईल. 0/2 0 × 1/2 म्हणजे 0 येईल आणि सेकंड रो ॲज इट इज राहील. त्यानंतर हा जो -1 आहे याला आपल्याला 0 मध्ये कन्वर्ट करावं लागतं. तर याला 0 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला ऑपरेशन करायचे बाय हा R2 मध्ये आहे तर R2 मायनस आहे इथं तर R2 + R1 केल्यानंतर हा 0 होईल. वी गेट बघा तर R2 मध्ये ऑपरेशन करताना फर्स्ट रो ॲज इट इज राहील म्हणजे 1 आणि हा -3/2 ॲज इट इज राहील. 1 + 1 + -1 हा 0 होईल आणि 2 + -3/2 हा येईल. बघा 2 + -3/2 जर केलं तर 2 - 3/2 4 - 3 1/2 येईल. 1/2 येईल. इंटू ए इनवर्स ॲज इट इज राहील इथं. त्यानंतर आपल्याला सेम ऑपरेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करायचे. तर या ठिकाणी फर्स्ट रो ॲज इट इज राहील 1/2 या ठिकाणी 0 येईल आणि R2 + R1 म्हटलं तर 0 + 1/2 इथं 1/2 येईल आणि 1 + 0 जर केलं तर या ठिकाणी 1च येईल. त्यानंतर आपल्याला हा जो 1/2 आहे याला 1 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर जर आपण रो 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 1/2 1 होईल. तर बघा बाय R2 × 2 वी गेट फर्स्ट रो या ठिकाणी ॲज इट इज राहील 1 -3/2 0 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 0 राहील. 2 R2 म्हणजे 1/2 × 2 जर केलं तर हा 1 होईल आणि हा ए इनवर्स ॲज इट इज इक्वल टू या ठिकाणी 1/2 आणि हा 0 ॲज इट इज राहील. 1/2 0 1/2 × 2 जर केलं तर या ठिकाणी 1 येईल आणि 1 × 2 जर केलं तर या ठिकाणी 2 येईल. त्यानंतर आपल्याला करायचंय हा जो -3/2 आहे याला 0 मध्ये कन्वर्ट करावा लागतो. तर बघा बाय आपल्याला R1 मध्ये ऑपरेशन करायचंय तर R1 + 3/2 × R2 3/2 × R2 वी गेट. तर या ठिकाणी R1 आहे या ठिकाणी 1 + 0 × R2 मीन्स 1 + 0 इथं 1 येईल. हा 1 येईल. -3/2 + 3/2 × 1 म्हणजे -3/2 + 3/2 या ठिकाणी हे 0 होऊन जाईल आणि सेकंड रो ॲज इट इज 0 आणि 1 इंटू ए इनवर्स
इक्वल टू आणि या रोला आपल्याला 1/2 प्लस 1/2 प्लस 1 into 3/2 1/2 प्लस 1/2 प्लस 3/2 येईल म्हणजे 4/2 प्लस 4/2 आणि हा येईल 2 म्हणजे या ठिकाणी 2 येईल. नंतर 0 प्लस 3/2 इंटू 2 म्हणजे 0 प्लस 3 आणि या ठिकाणी 3 येईल आणि सेकंड रो ॲज इट इज राहील 1 आणि 2. तर आपल्याला माहित आहे 1 0 हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. I इंटू A इनवर्स इक्वल टू 2 3 1 आणि 2 आणि I इंटू A इनवर्स म्हणजे A इनवर्स. therefore A इनवर्स इक्वल टू ह्याची व्हॅल्यू असेल 2 3 1 आणि 2. तर आपल्याला A इनवर्स मिळालेला आहे आणि तो आहे 2 3 1 2.